एक बार एक साल के हाँ मैं नाम बोला चाहता हूँ। पोलीस घेऊन माझ्या सुनाला दहशत झाली, माझी सून अक्षरशः आडबेट झाली। तुमच्या मुलाबाळाची तुम्हाला एवढी काळजी आहे, आमची काळजी तुम्ही का नाही केली? म्हणजे गरीब जातले तुमच्या बाई किडे आहेत का आम्ही? तुम्ही आम्हाला राखण्याचा प्रयत्न का केला एवढा? म्हणजे दडपशाही का केली? सरकार नाही का? कानून कायदे नव्हते का तुम्हाला? 7:30 वाजता आले तुम्ही, 3 वाजता आले। 3 वाजता येऊन तुम्ही आमच्या पूर्ण गल्लीत पसारे होते। आमच्या मुली लेकरं माझे नातू अजून झोपेतून डचकून उठतात। तुमच्या लेकराची तुम्हाला जशी काळजी होते, आता कशी तुमच्या लेकराची काळजी आहे त्याला पण कळू द्या ना। तुम्ही काय दडपशाही केली?
केले आमच्या भोवती, कसा प्रयत्न केला आमच्या सुना बाळाभोवती कसा केला, एवढे जीसीपी एवढे पोलीस लोक, तुमचा मुख्यमंत्रीचा प्रश्न होता तुम्ही तो करायचा असता, प्लीज आम्हाला नोटीस द्यायचं असतं, आम्ही हरकत नव्हती. तुम्ही म्हणता माझं शहर मला काय दाखवणार आहे, बीबीचा मुखबारा मी दाखवणार आहे, मला आजिलच्या दाखवायचा आहे, येरोला दाखवायचा आहे, म्हणजे आमच्या घरं पाडून तुम्हाला स्मार्ट सिटी करायची. आमचे घर कसे पाडले, तुम्ही घर पाडत असताना आम्हाला नोटीस का दिली नाही? तुम्ही ज्या ठिकाणी आवश्यक रुंदी असेल 30 मीटर असेल, 40 मीटर असेल, आमची भगिनी म्हणते 75 फूट असेल, तर या रुंदी तुम्ही कोणत्या आधारे घेतल्या याचा तुम्ही खुलासा करा. तुम्ही मोबदला आम्हाला का दिला नाही आणि मोबदला न देता कुठल्या कायद्यामध्ये तुम्ही काढला? या प्रकारचा अर्ज आम्ही महानगरपालिका आयुक्ताला करतोय. आम्हाला 7 दिवसाच्या आत मोबदला द्या आणि 7 दिवसाच्या आत तुम्ही मोबदला दिला नाही, कारवाई करत असताना तुम्ही नोटीस द्यायला पाहिजे होती, 15 दिवसाची सुनावणी व्हायला पाहिजे होती, त्यानंतर मोबदला दिल्यानंतर 4 आठवड्याच्या आत कारवाई व्हायला पाहिजे होती, परंतु तसं झालं नाही. दुसरी आमची मागणी आहे की ज्यांच्या घरावर मार्किंग आहे त्या घरांवर मार्किंग करत असताना तुम्ही कुठल्या अधिकारात मार्किंग केली? तुम्ही मार्किंगच्या अगोदर नोटीस दिली का? तुम्ही नोटीस का दिली नाही? तुम्ही माझं घर पाडत असताना मला तुम्ही काय मोबदला देणार ही देखील माहिती आम्ही त्याच्यामध्ये विचारली. सर्व नागरिकांनी हे अर्ज भरायचे. या अर्जामध्ये कोणाचं किती घराचं नुकसान होतंय, पत्र किती होते, स्लॅब किती स्क्वेअर फीटचा होता, गर्डरचं घर होतं का, घरात बोरिंग होती का, ह्या देखील गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी बघायच्या आहे. आणि तुम्ही ह्या का बघितलं नाही असे 2 प्रकारचे अर्ज आम्ही देतो. आता माझ्या भगिनी माझ्या उजव्या बाजूला उभ्या आहे, यांची तर वेगळाच प्रश्न आहे. यांना सांगितलं, यांना लिखित दिलं की आम्ही तुमचे घरं रिकामे करतो, जागा करतो, तुम्हाला आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं देऊ, परंतु तुम्ही ते दिले नाही. केले की ते रवाना करता. परवा त्यांच्या परिसरामध्ये एक नेते आले रस्त्याचं उद्घाटनला, यांनी प्रश्न विचारला, ते गाडीत बसून पळून गेले. तर माझा महानगरपालिका आयुक्तांना सवाल आहे की तुम्ही घर पाडत असताना नोटीस का दिल्या नाही? माझा त्यांना सवाल आहे की घर पाडल्यानंतर तुम्ही मोबदला का दिला नाही? तुम्हाला लँड ॲक्विजिशन ऍक्ट मान्य नाही का? आणि शेवटचा प्रश्न त्यांना, तुम्ही मुख्यमंत्र्यांना जुमानत नाही, तुम्ही न्यायालयाला जुमानत नाही, तुमच्या आमच्या विनंतीला जुमानत नाही, तर कोणती शक्ती तुमच्या मागे आहे? कृपया त्या शक्तीचं देखील नाव सांगा. तुम्ही करत असाल तर कल्पना नाही, एखादी शक्ती असेल जी शक्ती तुम्हाला सांगते लोकांना कॉन्ट्रॅक्ट द्या, जी शक्ती सांगते शहरामध्ये घरं पाडून बिल्डर्सला स्वस्तात TDR द्या, जी शक्ती सांगते मोठ्या प्रोजेक्टसाठी रस्ते मोठे करा, त्या शक्तीचं नाव सांगा. आयुक्त साहेब, मला पोलीस प्रशासनाने नोटीस दिली, पोलीस प्रशासनाने आम्हाला आंदोलनात खूप सहकार्य केलं. मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की कुठल्याही ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्यापूर्वी त्यांना विचारा या नकाशाची रुंदी किती आहे, तुम्ही त्यांना विचारा या लोकांना नोटीस दिली का, तुम्ही त्यांना विचारा या लोकांना मोबदला दिला का, आणि नंतर पोलीस प्रोटेक्शन द्या. आजच्या मला नोटीस मध्ये सांगण्यात आलं की आयुक्तांच्या घरासमोर आंदोलन झाल्यावर त्यांच्या परिवाराला त्रास होईल. ती भगिनी माझी सख्खी बहीण आहे, त्यांची कन्या ही माझी कन्या आहे, त्यांच्या परिवाराला त्रास देण्याचा माझा उद्देश नाही, ते संस्कार माझ्यावर नाही. पण एक प्रश्न मी त्यांना विचारतो, ह्या माझ्या आई बहिणी पीठ मळत होत्या, स्वयंपाक करत होत्या, संध्याकाळी तुम्ही यांचं घर पाडलं, ह्या सकाळी स्वयंपाक करत होत्या, तुम्ही यांचा पसारा घरात पडू दिला आणि यांना सांगितलं टेररिस्ट सारखं तुम्ही घरं रिकामे केले, आतंकवाद्यासारखे तुम्ही आमचे घरं पाडले. साहेब, मला माझ्या आईला तुम्ही अत्याचार केला, दुःख दिलं, याचा मला थोडाही त्रास होणार नाही का? 2 शब्द तुमच्या विरोधात प्रश्न विचारले, भले तुमची ग्लॅमरस दुनिया असेल, तुम्हाला वाटलं असेल की मैं जो करता वो कायदा भारतात माझं नाव होईल, फक्त माझ्या गरीब झोपडीकडे बघा साहेब, तुम्हाला झोप कशी येते हा प्रश्न माझा आहे. आणि मी कायद्याच्या चौकटीत न्याय घेतल्याशिवाय. मैं उनको यह पूछना चाहता हूँ कि जब सदन में चर्चा हुई, एक विधायक हमारे भाई आमदार प्रशांत जी बम, उन्होंने सभागृह में कहा कि महानगर पालिका आयुक्त ने 2 करोड़ रुपए सोशल मीडिया के नाम पे जो इमरजेंसी फंड रखा गया, शहर में कोई बीमारी आ गई, कुछ भूचाल आ गया, कुछ हो गया, ज्यादा बारिश हो गई, तो टेंडर की प्रोसेस को समय लगता है, तो उसी के दौरान ये 2 पैसे खर्चा किया जा सकता है. उस इमरजेंसी फंड से खुद के मार्केटिंग के लिए 2 करोड़ रुपए मैंने सोशल मीडिया पे खर्चा किया. तो वो आपको सोशल मीडिया का जब महत्व लगा और मेरी बहनें चिल्ला रही है, रो रही है, चीख रही है, तो आपको सोशल मीडिया का महत्व नहीं है? मैं माननीय महापालिका आयुक्त के तबादला न हो ऐसी मांग मैंने मुख्यमंत्री जी से की है और मुझे पूरा विश्वास है कि कोर्ट में मुझे न्याय मिलेगा. किस एरिया में उन्होंने पहले घर तोड़ा और आज की तारीख में नोटिस दे रहे, उस पर उनको कोर्ट ऑफ कंटेम्प्ट को सामने जाना पड़ेगा. मैं नेशनल
जो कमीशन है, ह्यूमन राइट कमीशन वहाँ जाऊंगा, सेंट्रल विजिलेंस कमीशन उनके पास जाऊंगा, सीवीसी में कंप्लेंट देने के बाद हम उन्हें छोड़ेंगे नहीं। बड़े बड़े वकील लगा के हर एक मेरे माँ बहन को हम न्याय देंगे, और जब तक हमको मुआवजा नहीं मिलता हम रास्ते पे की लड़ाई, कानूनी लड़ाई जारी रखेंगे। और मैं फिर एक बार स्पष्ट करता हूँ कि महानगर पालिका आयुक्त ने आगे आकर इस पर खुलासा दिया। कोई लोगों को धमकी मिली है आपको चुनाव में खड़ा रहना है या नहीं, चुन के आना है या नहीं, ऐसे कुछ धमकियां? देखिए, मैंने सेल्फ अटैच में बहुत से कागज जमा किए। मैं जल्द से जल्द, और जहां मुझे देने हैं, जो इनको अधिकार नहीं बनता उस अधिकारों का उल्लंघन करके उन्होंने लोगों से जो बातें की है, कई कॉल रिकॉर्डिंग्स लोग आगे लाकर दे रहे हैं। कई जगह लोगों के पास सेल्फ अटैच में लिखा गया है अमुक अमुक भाई आपको नगर सेवक नहीं बनना है क्या, आपको मेरे से काम करना पड़ेगा। इस तरह का की धमकी हमारे कुछ भाइयों को उन्होंने दी है। और मैं यह उनको सवाल पूछूंगा कि भारत के सभी पक्ष, सभी क्षेत्रीय पार्टियां इस संभाजी नगर में है, उनके कार्यकर्ता मजबूत है, वो देख लेंगे चुनाव में क्या करना है। आपका चुनाव का काम नहीं है, आपका काम है कि आपको जो काम दिया गया है उस डेवलपमेंट में आपके लिए काम करना चाहिए। आप बिल्डर्स के लिए नहीं हो, आप कॉन्ट्रैक्टर्स के लिए नहीं हो, आप जनता के लिए हो। माननीय मुख्यमंत्री जी ने आपको निर्देश देने के बाद आप नहीं सुन रहे और आप हमको धमका रहे हो, तो ठीक है, कायदे में धमकी का जवाब हम कायदे से देंगे।